मैत्रिणींनो, आज 19 फेब्रुवारी. आजचा दिवस आपल्यासाठी खूप खास आहे. आज शिवजयंती. तर कोण होते शिव छत्रपती राजे? तर मी आज सांगते. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंच्या पोटी एक शूरवीर तेजप्रतापी बाळ जन्माला आले. शिवाई देवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी ठेवलं गेलं. आईचे वात्सल्य, वडिलांचे चातुर्य व धाडस यांच्या संस्कारातून शिवाजी नावाचा योद्धा जगास दिला. तर कोण होते हे शिव छत्रपती राजे? तर मी आज सांगते. छत्तीस हत्तींचं बळ असणारे, त्रस्त मुलहंड करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जग जाणणारे, शिस्तप्रिय वाणिज्य तेज, जिजाऊचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचे राजा असे आहे आमचे शिव छत्रपती राजे. सूर्यनारायण जर कधी उगवलेच नसते तरी आकाशाचा रंग कधी समजलाच नसता. सूर्यनारायण जर कधी उगवलेच नसते तरी आकाशाचा रंग कधी समजलाच नसता. आणि जर माझे शिव छत्रपती राजे कधी जन्मलेच नसते तर या हिंदू धर्माचा अर्थ कधी समजलाच नसता. ज्याचं नाव घेतल्याने अभिमानाने छाती फुलते आणि मरणाऱ्या दारात उभे असलेल्यांना 12 हत्तींचं बळ संचारते, अशा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. थोर त्याची नाव माता, त्याची गाथा अपरंपार. थोर त्याची नाव माता, त्यांची गाथा अपरंपार. शिवरायांवर केलेले संस्कार, दिली हातात तलवार. शिवरायांवर केलेले संस्कार, दिली हातात तलवार. शत्रूच्या झेलण्या करण्या ठार, शत्रूच्या झेलण्या करण्या ठार. हिंदवी स्वराज्य साकारना शिवबांना केले तयार. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले, जेथे रयतेचे राज्य होते. त्यांनी विविध जातींमधून संघर्ष समाप्त करून समाज एकत्र आणला आणि सर्वांना स्वराज्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली. काळेकुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढत, कितीही संकटे आली तरी डगमगून न जाता त्यावर मात करत, आपल्या सहकार्याच्या मदतीने एका बलाढ्य शत्रूशी लढा देत एका वीर पुत्राने गुलामी नाकारत स्वराज्य निर्माण केले. अंगणातली तुळस आणि गोठ्यातली गाय आणि घरातली माय यांच्यावर जर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गय केली जाणार नाही, अशी माझ्या शिवबाची शिकवण होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ता खानाची बोटी छाटली हे तर सगळ्यांनाच माहित आहे. पण तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ता खानाची बोटी छाटली तेव्हा शाहिस्ता खान सगळीकडे पळत होता. तेवढ्यात त्याची बहीण म्हणाली, हुजूर, ये सेवा अपने छोटी बेटी को उठा कर ले गया. हुजूर, ये सेवा अपने छोटी बेटी को उठा कर ले गया. तेव्हा शाहिस्ता खान म्हणाला, ए पगली तू चुप कर, ये सेवा किसी की गर्दन मार सकता है, ये सेवा किसी की गर्दन मार सकता है, ये सेवा किसी की उंगली काट सकता